पर्यंत टोटल एकूण 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे. त्यापैकी एक जे आहे ते मेन अक्यूज्ड आहे. त्यांनी जे विक्टिम्स सोबत लैंगिक अत्याचार केलेली आहे. त्यासोबत एक इतर आरोपी आहे ज्यांनी ते त्यांचे स्वतःचे जे भाडेवर राहणार जे रूम आहे ती मेन अक्यूज्डला दिलेली होती ते विक्टिम्सच्या लैंगिक अत्याचार करण्यासाठी. आणि इतर जे 6 आरोपी आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे मोबाईल डिव्हाइस वापरून ते ऑब्जेक्शनेबल फोटो आणि व्हिडिओ ते प्रसारित केलेली होती. सोबत आजच्या दिवशी मायनॉरिटी कमिशनकडून 2 अधिकारी अमरावती जिल्ह्याला आलेले होते आणि त्यांच्यासोबत जिल्हा लेवलचे महिला आणि बालविकास त्यांचे अधिकारी पण होते आणि सगळे मिळून पोलिसांच्या सोबत विक्टिम्सना आयडेंटिफाय करून विक्टिम्सना गोपनीय पद्धतीने ते संपर्क करणार आणि विक्टिम्स कडून जे शोषण झालेली आहे त्याबद्दल त्यांना इमोशनल आणि लीगल सपोर्ट देणार आणि सोबत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार की ते ऑन रेकॉर्ड येऊन तपासात मदत करा म्हणून. सर आतापर्यंत जे 8 मुली आहे ते सगळे एक मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून तसं निदर्शन येत आहे. ते जे प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओज आणि जे आम्ही जप्त केलेली आहे त्या माध्यमातून 8 जे मुली आतापर्यंत आले ते सगळे मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून निष्पन्न होत आहे. आतापर्यंत सर एकूण आतापर्यंत 5 मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क आणि एक टॅबलेट जे आहे ते जप्त केलेली आहे. सोबत जिथे जे घटनास्थळावर मुलीच्या लैंगिक अत्याचार झालेल्या होत्या त्यांच्या पण आम्ही घटनास्थळ पंचनामा करून ते सीज केलेली आहे. सर त्या आजूबाजूच्या म्हणजे परिसर नागरिकांचं म्हणणं होतं की यापूर्वी देखील तिथे असे प्रकार घडायचे आणि त्यांनी घरमालकाला तशी ही पण सूचना पण दिली होती, मात्र घरमालकाने तरीही तो प्रकार बंद केलेला नाहीये. ते रूमच्या जे भाडेवर घेऊन राहणार माणूस आहे त्यांना आम्ही आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांना अटक केलेली आहे. सोबत जे रूमचे जे मालिक म्हणून ओनर म्हणून जे आहे त्यांची ह्या पूर्ण प्रकरणात काय रोल होती ते माहीत होता का की असा प्रकरण त्यांच्या मालकीची रूमवर होत आहे म्हणून ते आम्ही निष्पन्न करणार आणि तसं काही निष्पन्न झाला आणि त्यांची काही चूक किंवा त्यांची गैरकृत्य सारखा काही सापडला तर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार. पर्यंत जे आमच्या समोर आलेली आहे जे निष्पन्न झालेलं आहे ते एकूण 8 मुली आणि त्यांचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे आहे ते समोर आलेले आहे आणि दॅट इज हॅज बीन ऑन रेकॉर्ड. पण सोबत आम्ही अक्युज्ड कडून विचारपूस करत आहे की आणखी काही विक्टिम्स आहेत का आणि सोबत जे डिजिटल डिव्हाइसेस आम्ही जप्त केलेली आहे त्या डिव्हाइसेसला जे डाटा आहे त्यांची पण अनालिसिस सुरू आहे आणि जे डिलीटेड डाटा आहेत का ते बघून ते रिट्रीव्ह करायची पण आमची प्रयत्न आहे आणि एकदा ते डाटा रिट्रीव्ह करून ते आम्ही अनालिसिस केली तर आणखी विक्टिम आहेत का हे आम्ही निष्पन्न करू शकणार. सर आरोपींना कधीपर्यंत पीसीआर मिळाले, नवीन आरोपी जुने एकूण सर्व आरोपींना? जे जुने आरोपी आहे 4 त्यांची पीसीआर 21 एप्रिल पर्यंत आहे आणि जे नवीन आरोपी आता आजच्या दिवशी ज्यांनी रिमांडसाठी पेश केलेली आहे त्यांची 23 पर्यंत जे आहे पीसीआर भेटलेली आहे. सर आरोपीला घटनास्थळावर नेणार आहात का तपासासाठी किंवा पाहणीला? येस, जे मेन घटनास्थळ आहे त्यांची पंचनामा झालेली आहे. ते सोडून इतर ठिकाणी जे घटनास्थळ म्हणून आरोपींनी सांगितलेली आहे तिकडला पण घटनास्थळ पंचनामा आम्ही करणार. आरोपीला सोबत नेणार आहात का? येस. आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता वाटते? येस, शक्यता आहे. जे जे आरोपींनी म्हणजे जे व्यक्तींनी हे प्रसारित केलेली आहे ते सगळ्यांना आम्ही आरोपी बनून त्यांना अटक करणार. सर अनेक लोक आताही ते आम्ही कारवाई नक्की करणार आणि आमची सायबरची जी टीम आहे ते 4 दिवस अगोदरपासून ते कामावर आहे की जिथे जिथे सायबर स्पेसला ते व्हिडिओ आणि फोटोज प्रसारित होत आहे ते आयडेंटिफाय करून त्यांना डिलीट करायची जे लीगल प्रोसिजर आहे ते फॉलो करून त्यांना डिलीट करायची प्रयत्न जे आहे ते करत आहे. सर अमरावती
असा काही आरोपीकडून काही निष्पन्न झाला नाही, पण विक्टिम समोर येऊन त्यांनी काही सांगितलं तर तसं आम्ही तपासात घेऊन कारवाई करणार. सर प्रतिसाद देतोय का चौकशीला आरोपी की काही अडचणीतून सांगतोय? नाही, सॉरी. तो आरोपी तपासाला सहकार्य करतोय का तो? गुन्ह्याची कबुली देत आहे. हा. आतापर्यंत जे आरोपी आहे ते आम्हाला सहकार्य करत आहे, पण इंट्रोगेशन जे आहे ते सखोल प्रमाणे करत आहे आणि जे काही आरोपी सांगतील ते आम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करत आहे, की जे सांगत आहे त्या जे त्यांनी सांगितलेली आहे त्या मध्ये किती तथ्य आहे, किती सत्य आहे ते आम्ही व्हेरीफाय करतो.